नमो नमः छात्राः। अद्य सद्यस्क अभ्यासक्रमे अस्माकं दशमीकक्षायाः दशमः पाठः नाम नदीसूक्तं वयं पठामः। आज आपल्याला आपल्या 10वीच्या पुस्तकातील 10वा धडा नदीसूक्तम हा या ठिकाणी अभ्यासायचा आहे। नदीसूक्तम सूक्त याचा अर्थ आहे या ठिकाणी स्तुती। नदीची याच्यातून स्तुती केलेली आहे। हा पाठ जो आहे तर तो सरळ लेखनार्थासाठी आहे, म्हणजेच भाषांतर लिहिण्यासाठी। एखादा पॅरेग्राफ तुम्हाला या जे काही सरळ लेखनार्थमचे जे धडे आहे त्याच्यापैकी येतो आणि त्याचं तुम्हाला भाषांतर लिहावं लागतं। त्यामुळे या ठिकाणी या पाठाकडे नीट लक्ष द्या। हा जो पाठ आहे तो डॉक्टर मंजुषा गोखले यांनी लिहिलेला आहे। म्हणजे तो खरं तर हा जो पाठ आहे तो आपलं जे काही वेदवाङ्मय आहे, वेदवाङ्मय म्हणजे वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, या वेदवाङ्मयामध्ये काही सूक्त आहेत। या सूक्ताचं भाषांतर या ठिकाणी त्यांनी आपल्यासाठी केलेलं आहे। हा या ऋग्वेदाच्या तृतीय मंडल जे आहे तर त्याच्यातील विश्वामित्र नदी संवाद आहे, त्याच्यातला हा या ठिकाणी भाग आहे। विश्वामित्र ऋषींनी नदीला माता मानून या ठिकाणी तिची पूजा केली आणि तेव्हापासूनच ही जी काही आपली मानवी संस्कृती आहे तर ती नद्यांच्या काठी उगम पावली। म्हणून या ठिकाणी नद्या ज्या आहेत तर आपण त्यांचं रक्षण केलं पाहिजे। विश्वामित्र ऋषी जे आहेत तर त्यांनीच या ठिकाणी नद्यांना एक आश्वासन दिलेले आहे की तुमच्या काठी आमची वस्ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे, तर इथून पुढे माझे वंशज म्हणजेच मानव प्राणी म्हणजेच सर्व मानव जे आहे तर ते नद्यांची अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेतील। मात्र असं होताना दिसत नाही आहे। आपण नद्या अतिशय या ठिकाणी खराब करीत आहोत। आपण म्हणजे व्यक्तिशः आपण नाही, मात्र या ठिकाणी जे काही हे आहेत प्रशासन व्यवस्था त्या म्हणा किंवा कारखाने वगैरे अशा प्रकारे। मग हा आपल्याला पाठ या ठिकाणी पाहायचा आहे। रंगमंचे कीर्तनकारः कीर्तनम करोति। रंगमंचावर म्हणजेच ज्याला आपण मंचकावर म्हणजे मंचावर, स्टेजवर, आता कळलं। कीर्तनकार कीर्तन करीत आहेत। श्रोतृवृंद जो आहे तर ते श्रवणे म्हणजे कीर्तन ऐकण्यामध्ये तल्लीन झालेले आहेत, मग्न झालेले। कीर्तनकार या ठिकाणी कीर्तन करत असताना आपण जो स्नानाच्या वेळेस बहुतांशी वेळा म्हणतो तो श्लोक म्हणत आहे, गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी पृथिव्याम सन्निधिं कुरु। म्हणजे या ठिकाणी श्लोकाचा अर्थ असा आहे की गंगा नदी, यमुना नदी, गोदावरी नदी, सरस्वती नदी, नर्मदा नदी, सिंधू नदी, कावेरी नदी या सगळ्यांनी पृथ्वीवर सन्निधिं कुरु म्हणजे वास्तव्य करावी। ते या ठिकाणी समजून सांगत आहेत। ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे दशम्यां तिथौ। ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये दशमी या तिथीला गंगा दशहरा पर्व प्रारंभ। गंगा दशहरा नावाचे एक पर्व आहे म्हणजे उत्सव आहे, त्याची सुरुवात होते। मग काय असतं हे पर्व? अस्मिन् पर्वणी नदीपूजनम कर्तव्यम। मग काय असतं हे पर्व? तर या पर्वामध्ये म्हणजेच या उत्सवामध्ये, पर्व याचा अर्थ घ्यायचा आहे उत्सव, या गंगा दशहरा उत्सवामध्ये नदी पूजन करावी असं या ठिकाणी सांगितले, ते सांगता आहेत। श्रोतृवृंद विचारतायत, नदीपूजनम किमर्थम नदीपूजनम? नदीचं पूजन का? नदीचं पूजन कीर्तनकार सांगता आहेत, नदी खलु जीवनदायिनी। नदी खरोखरच या ठिकाणी आपली जीवनदायिनी आहे।
तिच्या वाहणाऱ्या पाण्यामुळे आपल्याला पिण्यासाठी, उद्योगधंद्यांसाठी, कारखान्यांसाठी, सगळ्या गोष्टींसाठी पाणी मिळतं. ती जे काही वाहत असते त्याच्याने जो काही त्रिभुज प्रदेश निर्माण होतो किंवा शेतीसाठी पाणी मिळतं अशा प्रकारे, म्हणून ती आपली जीवनदायिनी आहे. अतः अस्मिन् अवसरे कृतज्ञतां प्रदर्शयितुं जनाः जले दीपदानं कुर्वन्ति. म्हणून या प्रसंगी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लोक पाण्यामध्ये दीपदान म्हणजे दिवा जो आहे तर तो त्याचं दान करत असतात. मग नदीबद्दल या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करायची म्हणजे कशी करायची, तर तिची एक प्रकारे आपण आरती करतो आहे, पूजन करतो आहे, यासाठी दिवा जो आहे तर तो नदीमध्ये सोडतो. द्रोणे दीपम प्रज्वाल्य. द्रोणे म्हणजे वाटी किंवा द्रोण एखादा असतो, तर या द्रोणामध्ये दीपम प्रज्वाल्य दिवा पेटवून नदी जले समर्पयंती नदीच्या पाण्यामध्ये समर्पित करतात. गंगा नदी, यमुना नदी या ठिकाणी अशा प्रकारचे पर्व आपण बरेच वेळा टी व्हीमध्ये वगैरे बघितले असतील की नदीमध्ये भरपूर असे दिवे सोडलेले असतात, ती पूजा करतात. असं बऱ्याच ठिकाणी हे पर्व असं खूप छान पद्धतीने साजरं केलं जातं. अशाच प्रकारे या नर्मदा नदी जी आहे तर या नर्मदा नदीकाठी सुद्धा गंगा दशहरा जे पर्व आहे तर या प्रसंगी अशा प्रकारचं दीपदान प्रज्वलित केलं जातं. नर्मदाष्टकम म्हणून एक छान शंकराचार्यांनी लिहिलेलं अष्टक आहे, स्तोत्र म्हणतात त्याला. ते स्तोत्र सगळे जण म्हणतात आणि त्या ठिकाणी गंगा नदीला एक पांढरं वस्त्रसुद्धा या काठापासून त्या काठापर्यंत अर्पण केलं जातं. अशा प्रकारे तिची कृतज्ञता व्यक्त केली जाते. पुढे म्हणून द्रोणे दीपम प्रज्वाल्य नदी जले समर्पयंती. द्रोणामध्ये या ठिकाणी दिवा प्रज्वलित करून नदीच्या पाण्यामध्ये सोडला जातो. जलम प्राशनार्थम, कृषीवर्धनार्थम, विद्युत निर्माणार्थम, जलम जीवनार्थम. तर जलम प्राशनार्थम पाणी पिण्यासाठी, कृषीवर्धनार्थम शेतीचा विकास होण्यासाठी, शेती वाढवण्यासाठी, विद्युत निर्माणार्थम वीज निर्माण करण्यासाठी या ठिकाणी पाणी आपल्याला आवश्यक असते. त्याचबरोबर जलम जीवनार्थम जगण्यासाठी सुद्धा पाणी आवश्यक असते, हे आपल्याला माहिती आहे. सजीवानां कृते नदी देवी तमा. सजीवानां कृते सजीवांसाठी ही जी काही देवी आहे, नद्या आहेत तर त्या काय आहेत, या ठिकाणी श्रेष्ठ देवताच आहे. देवी तमा श्रेष्ठ देवता. नदी मातृतमा नद्या या ज्या आहेत तर त्या आपल्या श्रेष्ठ माताच आहे. अतः अद्य नदी सुक्तम सर्वथा श्रवणीयम स्मरणीयम च. म्हणून या ठिकाणी देवी ज्या आहेत नदी तर त्या सर्वश्रेष्ठ माता आहेत. नंतर नद्या ज्या आहेत तर त्या श्रेष्ठ देवी आहेत. म्हणून अद्य नदी सुक्तम सर्वथा श्रवणीयम स्मरणीयम च. म्हणून आज नदी सुक्त जे आहे तर ते सगळ्यांनी या ठिकाणी काय केलेलं पाहिजे, स्मरणीयम श्रवणीयम ऐकले पाहिजे, स्मरणीयम या ठिकाणी त्याचं स्मरण केलं पाहिजे, आठवले पाहिजे. आता या ठिकाणी श्रोतृवृंद जे आहेत ते सगळे या ठिकाणी प्रश्न विचारत आहेत. भो पुराणिक वर्य पुराणिक वा. माझं नावही पुराणिकच आहे, तो भाग वेगळा, पण हे त्या कीर्तनकारांना सांगता आहेत. नदी अस्माकं माता. आई आपली नदी आपली माता कशा होत. कीदृश नदीनाम उपकाराः. नद्या आपल्या, तुम्ही म्हणतायत की नदी आपली माता आहे, ती आपली माता कशी होऊ शकेल, त्यांचे आपल्यावर काय उपकार आहेत. कीर्तनकार म्हणत आहेत, शृणुत आर्या शृणुत. आर्या या ठिकाणी श्रेष्ठ लोक हो. तर कीर्तनकार म्हणत आहे शृणुत ऐकावी, श्रेष्ठ लोक हो ऐकावी. यासाठी मी तुम्हाला एक कथाच सांगतो. आपल्याकडे कीर्तनकार गुरुजी जे आहेत तर ते कथा सांगण्यामध्ये अतिशय प्रसिद्ध असतात. त्यांच्याकडे खूप कथा असतात. एखादी गोष्ट अशी का हे समजून सांगण्यासाठी ते कथेचा खूप छान वापर करतात. मग आता आपल्याला अतिप्राचीना हा खलू एषा कथा त्यांनी सुरुवात केली. ही एक अतिशय प्राचीन अशा प्रकारची कथा आहे, गोष्ट आहे. अस्ति विश्वामित्र नाम कुशिकपुत्र मुनिवर. विश्वामित्र नावाचे
कौशिक ऋषींचे पुत्र श्रेष्ठ मुनिवर विश्वामित्र होते. सपरिवारम सगोधनम सह दूरतः आगतः. सपरिवारम, परिवारेण सह, अव्ययी भाव समास. आपल्या परिवारासकट, सगोधनम, गोधनेन सह, गोधनैही सह, तर त्याचबरोबर आपल्या गायींचं जे काही, गायी म्हणजे पशु, यांच्या या ठिकाणी ते धनासह, सह दूरतः आगतः, ते दुरून आले. मार्गम आक्रमण सह विपाट तथा शुतुद्रु एतयोः नद्योः संगमः प्राप्तः. मग ते आपला संपूर्ण परिवार, आपलं संपूर्ण पशुधन, गोधन यांच्या सकट दुरून येत होते. आगतः, येत असताना. मार्गम आक्रमण, वाट चालताना. सह, ते. विपाट तथा शुतुद्री याचा अर्थ आहे सतलज नदी. विपाट नावाची नदी आणि शुतुद्रू नावाची नदी म्हणजे सतलज नदी. एतयोः नद्योः संगमम प्राप्तः, या नद्यांच्या संगमावर ते या ठिकाणी आले. ततः प्रविशति विश्वामित्र नदीं प्रणम्य. त्या ठिकाणी प्रवेश केल्यावर ते विश्वामित्र नदीं प्रणम्य, या ठिकाणी नद्यांना प्रणाम करू लागले. म्हणजे त्यांनी नमस्कार करून या ठिकाणी प्रणम्य, आपल्याला माहिती आहे की लबंत अव्यय त्या ठिकाणी ते आहे. तर नदीं प्रणम्य, नद्यांना प्रणाम करून विश्वामित्र म्हणत आहे, कथम लंघनीय प्रवाहो नदीनां, कथम रक्षितव्यः मया गोधनं च, कथम याचितव्यः तरणाय मार्गः, कथम प्रार्थनीया शुभेच्छा नदीनां. मग या ठिकाणी त्या संगमावर आल्यावर संगमाचं पाणी बघून त्यांना प्रश्न पडला. म्हणून ते नदीला प्रणाम करून विचार करतायत, म्हणतायत, कथम लंघनीय नदीनां प्रवाहो, हा जो काही नद्यांचा प्रवाह आहे तर तो मी कसा या ठिकाणी उल्लंघून जाऊ, म्हणजेच पार करू. कथम रक्षितव्यम मया गोधनं च, मी माझे जे काही गोधन आहे, पशुधन आहे, तर त्याचं कसं रक्षण करावं. माणसं ठीक आहेत, समजा ते परिवारातील माणसं नदी उल्लंघून जातील, पार करून जातील, पण हे गोधन कसं या ठिकाणी पार करणार. कथम याचितव्यः तरणाय मार्ग, या ठिकाणी तरणाय म्हणजे तरून जाण्यासाठी, नदी पार करून जाण्यासाठी, कथम मार्ग याचितव्यः, कशा या मार्गाची मी कशा प्रकारे याचना करू. कथम प्रार्थनीया शुभेच्छा नदीनां, या नद्यांकडे मी कशा प्रकारे या ठिकाणी प्रार्थना करू, आशीर्वाद मागू. तेवढ्यात ती जी विपाट नावाची नदी म्हणते आहे, नदी जी आहे ती म्हणते आहे, कह खलु एषः मानवः, अरे हा माणूस कोण. अस्मान किमर्थम वंदते स्तौतीच, मग हा माणूस कोण आणि हा आम्हाला का या ठिकाणी नमस्कार करतो आहे, का या ठिकाणी आमची स्तुती करतो आहे. त्या ठिकाणी नदी विचारते आहे, आर्य किम नाम भवान. संस्कृतमध्ये आर्य असं या ठिकाणी एक आदरार्थी विशेषण वापरतात. म्हणून ती नदी जी आहे तर ती विश्वामित्रांना म्हणते, हे आर्य किम नाम भवान, तुमचे नाव काय. कस्मात अस्मान आह्वयती, तुम्ही आम्हाला काय या ठिकाणी आव्हान करीत आहात, काय या ठिकाणी आमची प्रार्थना करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आव्हान करीत आहात. विश्वामित्र म्हणतात, आई मातः विश्वामित्रः अहम, हे माते अहम विश्वामित्र, मी विश्वामित्र नावाचा ऋषी आहे. दूरतः आयातः रथैः शकटैः च, दूरतः आयातः, मी दुरून या ठिकाणी आलेलो आहे. रथैही म्हणजे रथांनी आणि शकटैही गाड्यांच्या साह्याने.
या ठिकाणी मी दुरून रथांनी आणि गाड्यांनी आलेलो आहे. वयम सर्वे परतीरम गंतुम समुत्सुकः. आणि आम्ही सगळे परतीरम दुसऱ्या तीराला जाण्यासाठी या ठिकाणी समुत्सुकः अतिशय उत्सुक आहोत, म्हणजे तत्पर आहोत. शुतुद्रू म्हणजे या ठिकाणी ती सतलज नदी जी आहे ती त्यांना म्हणते आहे. विप्रवरः मधुरा खलु ते वाणी. हे श्रेष्ठ ऋषी, विप्रवरः म्हणजे ऋषी, मधुरा खलु ते वाणी. वाणी म्हणजे या ठिकाणी तुमचे बोलणे खरोखरच अतिशय मधुर आहे, गोड आहे. रंजयती अस्मान. रंजयती म्हणजे रंजयती या ठिकाणी मनोरंजन करणे म्हणजे आनंदित. अस्मान रंजयती आम्हाला ते आनंदित करीत आहे. वद कथम तव सहाय्यम कर्तव्यम. तर अशा प्रकारे तुम्ही अतिशय श्रेष्ठ आहात, तुमचं बोलणं अतिशय मधुर आहे, गोड आहे, त्याच्यामुळे आम्हाला या ठिकाणी अतिशय आनंद झाला आहे. तरीही वद कथम तव सहाय्यम कर्तव्य. तर तेव्हा सांगावे की आम्ही तुमचे सहाय्य कसे करावे. विश्वामित्र म्हणताय, अंब शृणु मे अभ्यर्थनाम. अंब म्हणजे आई, हे माते, तर तू माझी या ठिकाणी अभ्यर्थना म्हणजे प्रार्थना, शृणु म्हणजे ऐक, मे म्हणजे माझी, तू माझी एक प्रार्थना ऐक. काय प्रार्थना करता येते तर गाधा मे भविष्यसी स्वल्पे भवतु जलौघः. गाधा म्हणजे उथळ, मे भविष्यसी तर माझ्यासाठी तू काय हो, या ठिकाणी तू उथळ हो. स्वल्पे भवतु जलौघः, जलस्य ओघ जलौघ. तर या ठिकाणी पहिला मुद्दा म्हणजे तू या ठिकाणी उथळ हो, जे काही खळखळाट करत खूप वेगाने वाहते तर तू थोडीशी उथळ हो, म्हणजे आम्हाला जाता येईल. स्वल्पी भवतु जलौघः, तुझ्या पाण्याचा ओघ जो आहे तर तो स्वल्पी भवतु, तू कमी कर. येन वयम सुखेनैव परतीरम प्राप्तुम शक्नुमः. ज्यामुळे वयम म्हणजे आम्ही सुखेनैव सुखेन एव, आम्ही सुखाने परतीरम दुसऱ्या तीराला जाऊ शकू. अशा प्रकारे त्यांनी नदीकडे प्रार्थना केली की माझी अशी प्रार्थना आहे की तुम्ही तुमचं पात्र थोडंसं उथळ करा, तुमचा पाण्याचा जो काही प्रचंड ओघ आहे तर तो सुद्धा कमी करा, म्हणजे आम्ही परत दुसऱ्या तीरावर जाऊ शकतो. तेवढ्यात विपाट नदी म्हणते आहे, देवेंद्र खलु परमेश्वर मार्गम मह्यम प्रदत्तवान. तर या ठिकाणी ती जी विपाट नावाची नदी आहे ती सांगते आहे की साक्षात देवांचा इंद्र म्हणजेच इंद्राने या ठिकाणी काय केलेलं आहे, मह्यम मार्गम प्रदत्तवान, मला हा जो काही मार्ग आहे वाहण्याचा तर तो मार्ग साक्षात इंद्राने या ठिकाणी घालून दिलेला आहे, ठरवून दिलेला आहे. वृत्रम हत्वा वज्रहस्तः नदी प्रवाह विमुक्तवान. तर वृत्र नावाचा या ठिकाणी एक दानव होता, राक्षस होता. हत्वा त्याला या ठिकाणी ठार करून, वज्रहस्तम यस्य अस्ते वज्रः अस्ति सह, इंद्राचा अस्त्र वज्र हे आपल्याला माहिती आहे, दधीची नावाच्या ऋषींनी योग सामर्थ्याने स्वतःच्या अस्थींपासून ते त्याला दिलेला आहे. तर हा जो वृत्र नावाचा जो काही राक्षस होता तर त्याने काय केलं होतं की नद्यांचे प्रवाह जे आहेत तर ते अडवून ठेवलेले होते. मग या इंद्राने त्याचा वध केला आणि या नद्यांना काय केलं, मोकळं केलं आणि नद्यांना वेगवेगळे मार्ग जे आहे ते ठरवून दिले. मया न कार्याः तस्य अवज्ञा क्रुद्धः देवः भविष्यति. म्हणून मग या अशा प्रकारे आम्हाला मुक्त करणाऱ्या या इंद्राने हे जे काही आम्हाला मार्ग आखून दिलेले आहेत तर त्यामुळे मया न कार्या तस्य अवज्ञा, तर मी त्याची या ठिकाणी काय करणार नाही, अपमान करणार नाही. कारण त्यामुळे काय होईल, देवो हो क्रुद्धः भविष्यति,
त्यामुळे तो इंद्रदेव जो आहे तर तो काय होईल, या ठिकाणी अतिशय रागावेल. म्हणून या ठिकाणी मी माझं जे काही कार्य आहे तर ते उथळ होणार नाही किंवा प्रवाहाचा वेगसुद्धा कमी करणार नाही. क्षमस्व विश्वामित्र कदापि नैव विरामः संभवती. हे विश्वामित्र, आम्हाला क्षमा कर. कधीही या ठिकाणी आम्हाला अशा प्रकारे विरामः संभवती, थांबता येणार नाही, पाणी उथळ करता येणार नाही, आमचा प्रवाहसुद्धा आम्हाला या ठिकाणी कमी करता येणार. नद्यौ, आता त्या नद्यौ दोघंही नद्या, द्विवचन. रे विश्वामित्र नैव विरमावह तत्कृती. हे विश्वामित्र ऋषी, आम्ही तुमच्यासाठी नैव विरमावह, तुमच्यासाठी थांबू शकणार नाही. नैव कुर्वम देवेंद्रस्य कार्ये अधिक्षेपम म्हणजे या ठिकाणी अपमान, अवमान. कुर्वह करणे, नैव कुर्वह देवेंद्रस्य कार्ये अधिक्षेपम, आम्ही या आमच्या कामामध्ये देवेंद्राचा म्हणजेच इंद्राचा या ठिकाणी अपमान करणार नाही. त्याने आम्हाला जो मार्ग हे करून दिलेला आहे, आखून दिलेला आहे, आम्ही त्याच मार्गाने वाहणार. आम्ही आमचा प्रवाहसुद्धा कमी करू शकत नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारे मदत करू शकणार नाही. विश्वामित्र ऋषी म्हणत आहे, नैव मातः मास्तु देवेंद्रस्य अवज्ञा. नाही माते, विश्वामित्र म्हणतायत नाही मास्तु देवेंद्रस्य अवज्ञा, तुम्ही त्या देवाची जी अवज्ञा आहे तर ती करू नका, त्याचा अपमान जो आहे तर करू नका. केवलम इच्छामः परतीरम गंतुम, आमची इच्छा फक्त म्हणजे तुम्हाला मी सांगतो आहे की तुम्ही उथळवा, तुमचा प्रवाहाचा मार्ग कमी करा, तर त्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही कायमस्वरूपी उथळवा किंवा तुमच्या प्रवाहाचा मार्ग कायमस्वरूपी थांबवा, नाही. तर आम्हाला फक्त या ठिकाणी दुसऱ्या तीरावर जाण्याची इच्छा आहे, तर तेवढं फक्त तुम्ही करा. हे मातः प्रसिद्ध, तेव्हा हे माते आमच्यावर तू या ठिकाणी काय हो, प्रसिद्ध. वयम सर्वे तव पुत्राः एव, आम्ही सगळे तुझ्या मुलांप्रमाणेच आहोत. वयम कदापि तव उपकारान विस्मरावः, आम्ही तुमचे हे जे काही उपकार आहेत तर ते कधीही विसरणार नाही. न किंचिदपी अस्माभिः कर्तव्यः येन तव अधिक्षेपः भवेत्, म्हणजे तुम्ही आम्हाला जर तिकडे परतीरावर थोडंसं उथळ होऊन पाण्याचा वेग कमी करून जर जाऊ दिला तर आम्ही तुमचे उपकार जे आहे ते कधीही विसरणार नाही. आमच्याकडून तुमचा कधीही अपमान होणार नाही. एषा मे प्रतिज्ञा, अशी मी या ठिकाणी काय करतो आहे, प्रतिज्ञा करतो आहे. बघा, त्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे की आम्ही तुमचा अपमान करणार नाही, नंतर आम्ही तुमचे उपकार विसरणार नाही. मात्र आपण नद्यांचे उपकार विसरतो आहोत. त्या नदी ज्या आहे तर त्या सगळ्या याच्याने आपण खराब करतोच आहोत. विपाट नावाची नदी आहे, ती म्हणते आहे किम एषः मर्त्यः माम माता इति संबोधयति. नदी म्हणते आहे, अरे हा मर्त्य या ठिकाणी माणूस, हा माणूस आपल्याला माता म्हणून या ठिकाणी संबोधित करतो आहे, मानतो आहे. शुतद्रू नदी म्हणजे सतलज नदी म्हणते आहे, कथम माता न करोति साहाय्यम स्वपुत्रस्य. अरे हा तर आपल्याला या ठिकाणी माता म्हणतो आहे, आई मानतो आहे. मग आई या ठिकाणी मुलासाठी कशी बरे मदत करणार नाही. साधू मानव श्रेष्ठ साधू, छान, हे श्रेष्ठ मानव हा छान. किंतु किंचित तव वंशजाः मनुजाः तव इदं वचनं विस्मरिष्यन्ति. हे मानवा, हे श्रेष्ठा, तू आम्हाला या ठिकाणी म्हणतो आहेस की आम्ही तुझे उपकार कधीही विसरणार नाही, आम्ही तुमचा कधीही अपमान करणार नाही, तू अशी प्रतिज्ञा करतो आहेस. पण तुझे वंशज जे आहे तर हे वचन या ठिकाणी विसरतील का. या नद्या विचारत आहेत की तू तर या ठिकाणी आमचा अपमान होणार नाही, आम्ही या ठिकाणी
कधीही तुला विसरणार नाही, तुझा अपमान करणार नाही, अशी तू जी प्रतिज्ञा केली आहे, हे तू केली आहे तर ठीक आहे, पण तुझ्या वंशज जे आहेत ते जर विसरले तर विसरतील का? त्यावर विश्वामित्र ऋषी जे आहेत तर ते तिला नदीला या ठिकाणी आश्वस्त करत आहेत. नहि नहि मातः न एतत् शक्यं सर्वाः सरितः सुखम वहन्तु. नाही नाही हे माते, या ठिकाणी खरोखरच हे वचन विसरणे शक्य नाही. सर्व नद्या सुखाने वाहूत, सगळ्या नद्या सुखाने वाहतील. सर्वाः सरिताः सुखम वहन्तु, सर्व नद्या सुखाने वाहतील. सर्वे जनाः सुखिनः सन्तु, सगळे लोक जे आहेत तर ते सुखी होवोत, असं या ठिकाणी ते म्हणतायत, प्रार्थना करतायत आणि विश्वामित्र निघून जातात, म्हणजे त्या ठिकाणी नदी पार करतात. आता कीर्तनकार सांगतायत, एवं विश्वामित्रः नद्यौ प्रीणयित्वा परतीरं गतवान. अशा प्रकारे हे विश्वामित्र ऋषी जे आहे तर ते नद्यौ प्रीणयित्वा प्रसन्न करून परतीरं गतवान, नद्यांना प्रसन्न करून दुसऱ्या तीरावर गेले. ऐश्रोतावह इत्थं नद्यः मानवाः च परस्परं प्रीणयन्तः संस्कृती संवर्धितवन्तः. मग नुसते विश्वामित्र ऋषी एका तीरापासून दुसऱ्या तीराला गेलेत असं नाही आहे, तर हे श्रोते हो इथून नद्या आणि मानव यांचं जे काही परस्पर एकमेकांना प्रसन्न करणे जे आहे, तर या प्रसन्न करण्याला सुरुवात झालेली आहे. आणि तिथून संस्कृती ही संवर्धितवंत, आणि मग तिथून या ठिकाणी नद्यांच्या काठी संस्कृती म्हणजेच मानवी जीवन अस्तित्वात आलेलं आहे. आणि आपण जी काही ही संस्कृती म्हणतो, नद्यांच्या काठी सगळ्या संस्कृती उदयास आलेल्या आहे, इतिहासात शिकलेलो आहे, तर याची सुरुवात झालेली आहे. प्रवाहिता तरंगिणी संस्कृती ही विकसिता, नद्या प्रवाहित झाल्या म्हणजे वाहू लागल्या. त्याचबरोबर संस्कृती ही विकसिता, त्याचबरोबर या ठिकाणी संस्कृतीसुद्धा विकसित झाली म्हणजेच प्रवाहित झाली, म्हणजेच संस्कृतीचा सुद्धा या ठिकाणी विकास झाला, प्रगती झाली. प्रमुदिताः च मानवाः सरित्कृपा समुन्नताः, नदीच्या कृपेमुळे प्रमुदिताः च मानवाः, या ठिकाणी मानवसुद्धा काय झालेले आहे, आनंदित झालेले आहे. प्रमुदिताः अधिक च, तर नद्यांची मानवावर कृपा झाली, त्यांच्या पाण्यामुळे माणसाची तहान भागवली जाऊ लागली, शेती केली जाऊ लागली, पशुधन या ठिकाणी सांभाळलं जाऊ लागलं, त्यांच्या पाण्याची सोय झाली. नंतर आता पुढे उद्योगधंदे वगैरे इत्यादी हे झाले, त्यामुळे या ठिकाणी मानव आनंदित झाले. नंदिताः कृषीवलाः शेतकरी, नंदिताः शेतकरी आनंदित झाले. शेतकरी आनंदित झाले, त्यांना शेतीसाठी पाणी मिळू लागलं. प्रफुल्लिताः वसुंधरा पृथ्वी, धरा, धरणी, धरती, अशा प्रकारे प्रफुल्लिताः ही जी काही धरती आहे तर ती काय झाली आहे, ती पण प्रफुल्लित झालेली आहे, प्रसन्न झालेली आहे. अन्नदान निर्भराः सस्यश्यामलाधराः, तर पिकांमुळे या ठिकाणी ही धरती जी आहे तर ती सावळी झालेली आहे. पिकं हिरवे असतात, पण त्याच्यामुळे धरती जी आहे तर ती सावळी झालेली आहे, म्हणून आपण तिला काळी माता अशी या ठिकाणी असे म्हणतो. तर त्याचबरोबर या ठिकाणी अन्नदान निर्भराः, तर ती आपल्याला पिकांमुळे मोठ्या प्रमाणात अन्नदानसुद्धा करू लागलेली आहे. सेतुबंध रोधितं नियंत्रितं नदी जलम, सेतुबंध रोधितं, सेतुबंध धरणं, या ठिकाणी मग मानवाने काय केलं, सेतुबंध धरणे बांधून नदी जलम नियंत्रितम, पाण्याचं जे जल आहे तर ते नियंत्रित केलं म्हणजे अडवलं. जनित्रम अत्र चलितम, त्याच्यावर जनित्र सुरू केले, म्हणजेच त्याच्यावर विद्युत प्रोजेक्ट जे आहेत तर ते सुरू केले.
तेन जीवन प्रकाशितम, त्यामुळे काय झालेलं आहे, मानवांचं जीवन प्रकाशित झालेलं आहे, प्रकाशमान झालेलं आहे. बघा, म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी नद्या वाहायला लागल्या, त्याच्यामुळे संस्कृती उदयाला आली. संस्कृती उदयाला आल्यामुळे या ठिकाणी नद्यांच्या कृपेमुळे मानव जो आहे तर तो शेती करू लागला, अन्नधान्य पिकवू लागला, त्यामुळे या ठिकाणी मानव सुखी झाला. त्याचबरोबर मानवाने नद्यांचं पाणी जे आहे तर ते धरणांच्या साहाय्याने अडवलं, नियंत्रित केलं. त्यांच्यावर विद्युत प्रोजेक्ट जे आहेत, म्हणजे विद्युत प्रकल्प, प्रोजेक्टपेक्षा प्रकल्प, तर ते प्रकल्प निर्माण केलेत. त्या प्रकल्पांमुळे या ठिकाणी काय झालेलं आहे, जीवन प्रकाशितम, आपलं जीवन जे आहे तर ते प्रकाशमान झालेलं आहे. ऐश्रोतृवराह इत्थम मानवीय जीवनम नदीतीरे नदीनाम साहाय्येन समृद्धम. म्हणून हे श्रोत्यांनो, हे लोक हो, इथूनच या ठिकाणी मानवाचं जीवन नदीच्या काठी, नद्यांच्या साहाय्याने या ठिकाणी काय झालेलं आहे, समृद्ध आहे. नद्या जर वाहणं बंद झालं किंवा नद्या जर नसत्या तर आपलं जीवन अशा प्रकारे या ठिकाणी कदाचित अस्तित्वातही आलं नसतं किंवा एवढं समृद्ध झालं नसतं. अधुना कथयत, म्हणून या ठिकाणी आता इथे एक गोष्ट सांगायची आहे. अपि विश्वामित्रस्य वचनम तस्य वंशजाः नाम सर्वे मनुजाः. तर या ठिकाणी आपण विश्वामित्रांचे या ठिकाणी वंशज आहोत. तर या विश्वामित्र ऋषींनी दिलेले जे काही वचन आहे तर वयम अधुना अपि अनुसरामः, आपण त्याचं काय केलं पाहिजे, या ठिकाणी त्याचं पालन केलं पाहिजे, त्याचं अनुसरण केलं पाहिजे. थोडक्यात आपले वंशज जे आहेत विश्वामित्र ऋषी, त्यांनी नद्यांना या ठिकाणी वचन दिलेलं आहे की माझे जे मानव जो आहे तर तो कधीही तुमचा अवमान करणार नाही, अपमान करणार नाही. म्हणजेच या ठिकाणी आपण इथून एक प्रतिज्ञा करायची आहे किंवा जे काही वचन आहे ते आठवायचं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारे या ठिकाणी नद्या घाण करणार नाही, अस्वच्छ करणार नाही, नद्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं घाण टाकणार नाही. अशा प्रकारे या ठिकाणी आपला हा पाठ जो आहे तर तो पूर्ण झालेला आहे. धन्यवाद.